Good morning, students. Myself Prashant Kadam. Welcome to Sri Academy of Science Karad. प्रिवियस लेक्चर्समध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिकचा टॉपिक स्टार्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 4-5 लेक्चर्स झालेले आहेत. त्याच्यामध्ये कन्सेप्ट पुन्हा एकदा रिवाइंड करतो. स्टेटमेंट म्हणजे काय, त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज, त्याचे सिम्बॉलिक फॉर्म नंतर लॉजिकल कनेक्टिव्हजवरून त्याचे आपण ट्रूथ टेबल्स काढलेत. ठीक आहे. त्याच्यानंतर दिलेले स्टेटमेंट लॉजिकल कनेक्टिव्हमध्ये सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचे आणि त्याच्यानंतर ट्रूथ टेबल काढायचे. ठीक आहे. नंतर PQ जर ट्रू असेल, RS फॉल्स असेल तर कंपाऊंड स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यू काय असेल ते फाइंड आउट केलं आहे. त्याच्यानंतर जाऊन लॉजिकल इक्विव्हॅलन्सी टेबल काढलेत. त्याच्यानंतर टेटॉलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे, कॉन्टिंजन्सी आहे. तर ते कुठल्या फॉर्ममध्ये असतात, रिझल्टंट कॉलम काय असतो त्याच्यावरून त्याला काय म्हणतात ते पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन निगेशन्स आपण पाहिले, ड्युएल्स पाहिलेत. ठीक आहे. एक क्वांटिफायर्स पाहिलेले आहेत. क्वांटिफायर्स 2 टाईपचे क्वांटिफायर्स आहेत. फर्स्ट वन इज एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आणि सेकंड वन इज युनिव्हर्सल क्वांटिफायर. बरोबर. तर युनिव्हर्सल आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर ज्या स्टेटमेंटमध्ये असतात त्या स्टेटमेंटला काय म्हणतो आपण, क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणतो. बरोबर. तर त्याच्यानंतर आपण त्याचे एक्झाम्पल्स पण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर ड्युएल पाहिलं आहे. ड्युएलमध्ये काय करतो आपण, कंजक्शनला डिजेक्शन आणि डिजेक्शनला कंजक्शननं रिप्लेस करतो. बरोबर. आणि टीला सीनं आणि सीला टीनं. ओके. टी म्हणजेच काय, टेटॉलॉजी. सी म्हणजे काय, कॉन्ट्राडिक्शन. स्मॉल टी स्मॉल सी. ओके. तर ते झाले तुमचे ड्युएल्स कसे फॉर्म करतात ते झालं. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे निगेशन्स स्टेटमेंटचे निगेशन्स कसे करतात. तर फॉर एक्झाम्पल आय थिंक 3+3 < 5 आपण घेतलेलं होतं, और 5 + 5 = 9. त्या स्टेटमेंटचं निगेशन कसं केलं आपण. ओके. निगेशन म्हणजे पहिल्यांदा इट इज कन्वर्टेड इंटू सिम्बॉलिक फॉर्म. what is mean by the P statement, then what is the Q statement. Okay, then given compound statement converted into symbolic form of P and Q. प्राइम कॉम्पोनंटच्या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. त्याच्यानंतर त्याचं निगेशन अप्लाय करायचं. ओके. सो निगेशन ऑफ P or Q is negation P and negation Q. Okay, so from this result we converted this statement into the negation form. म्हणजे negation P लिहायचं and negation Q करायचं. ओके. त्या फॉर्म मध्ये आपण एक्झाम्पल पाहिलेले आहेत प्रिव्हियस लेक्चरला. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. आता पुढचे जे स्टेटमेंट आहेत ते निगेशन्समध्ये करायचे. मगाशी याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये काय केलं, आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं आणि सिम्बॉलिक फॉर्ममधून आपण काय केलं ते निगेशन केलं. ओके. आता या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे ते फर्स्ट स्टेटमेंट बघा. क्वेश्चन आय रिपीटेड, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. ठीक आहे. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. तर स्टेटमेंट इज दॅट all natural numbers are rational. ठीक आहे. तर हे जे स्टेटमेंट आहे ह्याला ट्रू और फॉल्सच आहे ना. स्टेटमेंट म्हणलं की लक्षात घ्या ट्रू फॉल्स असणार आहे. तर हे जे स्टेटमेंट आहे याला काय करायचं, आपल्याला निगेशन फॉर्म करायचं याचं. तर या ठिकाणी काय असतं, फॉर ऑल जर आलं तर आपण काय घेतो त्या ठिकाणी रे, येस ऑलसाठी काय घेतो आपण, देअर एक्झिस्ट असतं ते किंवा सम ठराविक. ओके. सो हिअर निगेशन ऑफ दॅट स्टेटमेंट इज सम नॅचरल number is not rational. ओके. म्हणजे याचं स्टेटमेंट येईल या ठिकाणी सम, ऑलला सम न रिप्लेस करायचं आणि नॉट यूज करायचं. ओके. सो सम नॅचरल नंबर इज नॉट रॅशनल. ओके. इथे काय, ऑल नॅचरल नंबर्स आर. ओके. सो हिअर सम नॅचरल नंबर इज नॉट रॅशनल. दिस इज ए निगेशन ऑफ दॅट स्टेटमेंट. ओके. सेकंड आपण चेक करू या ठिकाणी. चला. सेकंड वन इज सम स्टुडंट्स ऑफ क्लास X are
16 years old are 16 years old. ओके ओके, त्या ठिकाणी काय आहे, सम स्टुडंट्स ऑफ क्लास एक्स आर 16 इयर्स ओल्ड. तर याला काय करायचं आहे, आपल्याला निगेशनमध्ये करायचं आहे. ओके, तर याचं निगेशन काय होईल, सम स्टुडंट्स आहेत ना, त्या ठिकाणी काय होईल, याच्या बरोबर रिव्हर्स कंडिशन, नो स्टुडंट ऑफ द क्लास एक्स आर 16 इयर्स ओल्ड. ओके, त्या ठिकाणी काय येणार आहे, नो स्टुडंट्स ऑफ द क्लास एक्स आर 16 इयर्स ओल्ड. ओके, तर हे झालं तुमचं नेक्स्ट वन आहे ते. म्हणजे या ठिकाणी काय आलं, काही विद्यार्थी हे एक्स क्लासमधले 16 इयर्स ओल्ड असतील, तर त्याचं निगेशन इज दॅट नो स्टुडंट, कुठला स्टुडंट नाही आहे की 16 इयर्स ओल्ड असेल. ठीक आहे, दिस इज अ निगेशन ऑफ दॅट स्टेटमेंट. सो सिम्बॉलिक फॉर्ममधलं एक एक्झाम्पल घेऊ. नेक्स्ट वन इज देअर एक्झिस्ट एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर सेट कॅपिटल एन such that x plus n plus 8 greater than 11. Okay, negation of that statement is, आता देअर एक्झिस्ट आलं की त्याला आपण कशानं रिप्लेस करतो, निगेशनसाठी, आणि नॉट यूज करतो. बरोबर, म्हणजे रिव्हर्स कंडिशन सगळी यूज करायचे. याच्या रिव्हर्स कंडिशन म्हणजेच काय, देअर एक्झिस्ट देन फॉर ऑल एन बिलॉंग्स टू एन सच दॅट. ओके, सच दॅट याच्या रिव्हर्स कंडिशन काय होईल, एन प्लस 8 इट इज ग्रेटर दॅन 11, सो इट इज ए लेस दॅन इक्वल टू 11. याच्या अपोजिट टर्म घ्यायचे, म्हणजे n प्लस 8 ग्रेटर दॅन 11, सो n प्लस 8 लेस दॅन इक्वल टू 11. ओके, आणि देअर एक्झिस्टला फॉर ऑलनं रिप्लेस केलं. सिमिलरली अजून एक आहे ते चेक करू आपण, लास्ट वन. ओके, सो फॉर ऑल एक्स आहे, बिलॉंग्स टू n and such that 2x plus 1 is odd. 2x plus 1 is odd आहे या ठिकाणी. ओके, आता या ठिकाणी काय येणार आहे बघा, की आता सांगितलं असंच, देअर एक्झिस्टला फॉर ऑल न केलं तर फॉर ऑलला कशाने रिप्लेस करायला लागेल, देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू n सच दॅट याच्या रिव्हर्स कंडिशन म्हणजेच काय, 2x plus 1 इज नॉट ऑड नंबर. ओके, रिव्हर्स म्हणजे ऑडला इव्हन म्हणाल, ऑड असेल तर काय, नॉट ऑड होईल. ओके, सो 2x plus 1 इज नॉट ऑड नंबर. लक्षात घ्या, ऑडची रिव्हर्स कंडिशन इव्हन होत नाही, आता म्हणाल इव्हन होईल, असं नाही आहे. ठीक आहे, सो देअर इज 2x plus 1 इज नॉट ऑड, कारण प्राईम पण असू शकतात. ओके, पॉझिटिव्ह इंटिजर, निगेटिव्ह इंटिजर बरेच आहेत, होल नंबर्स. सो ऑडला निगेशन, नॉट ऑड. तर हे झाले स्टेटमेंट दिलंय, त्याचं काय केलं आपण, निगेशन केलं. लक्षात येतंय, स्टेटमेंटचं काय केलं आपण, निगेशन केलं. आता हे झाले निगेशन्सवरती. याच्या अगोदर आपण एक कन्सेप्ट पाहिलेलं आहे की इम्प्लिकेशनवरती कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके, सो कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे 3 कन्सेप्ट कशावरती इम्प्लिमेंट होतात, इम्प्लिकेशनच्या स्टेटमेंटवरती. म्हणजे P इम्प्लायज क्यूला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. P इम्प्लायज क्यूचा कॉन्व्हर्स काय असतो, यस, Q इम्प्लायज P, रिव्हर्स. ओके, इनव्हर्स काय असतो, निगेशन P इम्प्लायज निगेशन Q, आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज निगेशन Q इम्प्लायज निगेशन P. ओके, त्याचेच ते आपल्याला काय पाहिजे, ते एक्झाम्पल पाहिजे. Okay, example is that question is that write the converse, inverse and contrapositive question. I think I write it. Write the converse,
inverse and contrapositive of the following statement. Of the following statement. Okay. So first statement is, if a function is differentiable, if a function is differentiable, then it is continuous. Then it is continuous. continuous spelling mistake. ठीक आहे. तर एक लक्षात घ्या, या ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला, हे दिलेलं स्टेटमेंट आहे, इफ ए फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज ए कंटिन्युअस. इथं काय आहे, इफ आहे. ओके, इफ देन म्हणजे हे इम्प्लिकेशन मध्ये आलं. इम्प्लिकेशन असेल तरच कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह निघतो, बरोबर. तर हे फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू कन्वर्टेड इट इनटू द सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसं येईल सांगा. देर इज ए फर्स्ट स्टेटमेंट, the function is a differentiable. Okay, so statement P is the function is differentiable. Okay, and statement Q is second statement, it is continuous, so therefore the function is continuous. Function is continuous. Okay, now so here given statement in the form of P implies Q. Okay, it is a given statement. So first converse. Okay, first one is a converse. Converse of the given statement is Q implies P. Okay, converse of this statement is Q implies P. So it is converted into the statement form. हा symbolic form आहे ना, तर statement form मध्ये कन्वर्ट करा. काय येणार मग, therefore first statement is Q implies P आहे. So first one is the function is continuous आणि implies आहे. So if a function is continuous, then statement P statement is then it is differentiable. ओके, म्हणजे या ठिकाणी काय आलं की जर स्टेटमेंट हे कंटिन्युअस असेल तर इट इज ए डिफरन्शिएबल. याच्या बरोबर रिव्हर्स मध्ये म्हणजे स्टेटमेंट आहे त्याचे रिव्हर्स आहे, इट इज ए कॉन्व्हर्स ऑफ दॅट स्टेटमेंट. ओके, देन सेकंड वन इज कॉन्व्हर्स, देन आफ्टर दॅट इनव्हर्स. So inverse is that negation P implies negation Q. Okay, so first taking a negation of P statement and then negation of the Q statement. Okay, हे कसं येईल, कुठल्या फॉर्म मध्ये येईल, if negation of P, if the function is not differentiable. Okay, if the function is not differentiable, then also statement Q become a negation. So the then it is not differentiable, sorry, it is not continuous, it is not continuous. ओके, म्हणजे निगेशन केलं पीचं आणि निगेशन केलं क्यूचं, हे झालं. याचं काय आलं, इनव्हर्स. ही कन्सेप्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिले स्टेटमेंटमध्ये, बरोबर.
and third one is contrapositive. Contrapositiveचं काय असतं, निगेशन Q implies निगेशन P, याच्या उलट करायचं. ओके, हां, तर इथे काय येणार आहे, इफ निगेशन Q पहिल्यांदा येईल, इफ द फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल, इफ द फंक्शन इज नॉट Q आहे तर कंटिन्युअस आहे, सॉरी नॉट कंटिन्युअस, then it is not differentiable. ओके, दिस इज ए कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ गिवन स्टेटमेंट. म्हणजे हे जे कळलेलं आहे आपण, हे सगळं पूर्ण, हे सगळे काय झाले त्याचे इम्प्लिकेशनचे कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके, फर्स्ट आपण इट इज कन्वर्टेड इनटू द सिम्बॉलिक फॉर्म, then converts in the symbolic form, then converted it into statement form. Similarly, in the symbolic form, inverse in the symbolic form, then converted it into statement form. Similarly, then symbolic form मध्ये करा, then sentence form मध्ये, statement form मध्ये करा. तर ह्या फॉर्म मध्ये तुम्ही करू शकता. कधी एक लक्षात घ्या, ज्यावेळी ते स्टेटमेंट काय पाहिजे, इम्प्लिकेशन फॉर्म मध्ये, दॅट इज इफ अँड देन, ह्या फॉर्म मध्ये असेल तर तुम्हाला हे तिन्ही निघू शकतात. ओके, अजून एक एक्झाम्पल पाहू याच्यावरती. Okay, statement is if it rain, if it rains, then the match will be cancelled. The match will be cancelled. Okay. तर या ठिकाणी पी स्टेटमेंट म्हणजेच फर्स्ट येईल. फर्स्ट म्हणजेच काय, इट रेन्स. ओके, आणि सेकंड स्टेटमेंट इज द मॅच विल बी कॅन्सल्ड. तर पी या ठिकाणी येणार आहे, क्यू येणार आहे. आता या ठिकाणी कसे येणार सांगा पुढे. इट इज ए पी स्टेटमेंट, ह्या ठिकाणी लिहितो मी. आन्सरमध्ये तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, पी, दिस इज क्यू and this is a P implies Q. Okay, converse of that statement is Q implies P. Okay, Q implies P means the first statement जे असेल ते Q असेल and then P असणार आहे. So if the match get cancelled, match get cancelled, then it rains. Okay, match get cancelled, then it rains. Okay, so second one is a inverse. Inverse means negation of P implies negation of Q. Okay, so if P statement जे आहे ते P statement चं काय करायचं, निगेशन करायचं. निगेशन कसं येईल, if it does not rain, if it does not rain. आता एक लक्षात घ्या, ह्या ठिकाणी इंग्लिश पण तुम्हाला येणं गरजेचं आहे. डज नॉट कधी यूज करायचं आहे, फक्त नॉट कधी यूज करायचं आहे. इथं मॅच विल गेट कॅन्सल आहे ना, मॅच विल बी कॅन्सल्ड.
सो हिअर फर्स्ट स्टेटमेंट घेत आहे तर त्या ठिकाणी द मॅच गेट कॅन्सल्ड असं येणार आहे. ओके, तर हे डिपेंड्स ऑन युअर इंग्लिश नॉलेज. सो इफ इट डज नॉट रेन then negation of q is that match will not be cancelled. Match will not be cancelled. Okay, and third one, contrapositive. Contrapositive is that negation of q implies negation of p. सो फर्स्ट क्यू स्टेटमेंट घ्यायचं आहे. ओके, आता त्या ठिकाणी विल आहे तर विल नाही येणार. ठिकाणी इफ द मॅच इज नॉट कॅन्सल्ड, इफ द मॅच नॉट कॅन्सल्ड, त्या ठिकाणी विल येणार नाही आहे. पहिलं वाक्य घेतोय ना ते. देन इट डज नॉट रेन. ओके, इट डज नॉट रेन. ओके, इट डज नॉट रेन. म्हणजे हे लक्षात घ्या काय आहे या ठिकाणी स्टेटमेंटला सिम्बॉलिक फॉर्म करायचं आहे. हे लिहायचं अगोदर पी स्टेटमेंट, व्हॉट इज मीन बाय पी स्टेटमेंट, देन क्यू स्टेटमेंट अँड द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज ए पी इम्प्लाइज क्यू अँड देन कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके, तर हे कन्सेप्ट झालं या ठिकाणी कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. हे कशावरती डिपेंड आहेत? एस इम्प्लिकेशनवरती डिपेंड आहेत. त्याच्यावरती एक्सरसाइज 1.3 आहे. त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला ए सेट दिलाय आणि क्वांटिफायर्सचे स्टेटमेंट दिले देअर एक्झिस्ट आणि फॉर ऑल. तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची. आपण तसे एक्झाम्पल मागच्या लेक्चरला पाहिले आहेत, मागच्या लेक्चरला आपण काढलेले पण आहेत त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज, बरोबर. तर त्या फॉर्ममध्ये ते करा. त्याच्यात काय डाऊट असेल, कुठल्या स्टेटमेंटमध्ये प्रॉब्लेम असेल, कुठलं येत नसेल, ऑब्विसली तुम्ही मला विचारू शकता. 100% मेल करा, मेसेज करा, रिप्लाय द्या, वॉट एव्हर. ओके, सेकंड क्वेश्चन इज दॅट राईट द ड्युएल्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. इट इज ए व्हेरी सिम्पल. ओके, ड्युएल म्हणजे फक्त रिप्लेस करायचं आहे एनला ऑरनं आणि टीला सीनं, एवढंच आहे. इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन ॲज दिस येईल. त्याच्यानंतर तुम्हाला नेगेशन ॲज दिस येईल. फक्त रिप्लेस काय करायचं आहे एनला ऑर, ऑरला एन. ओके, देन थर्ड क्वेश्चन इज दॅट राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. मगाशी आपण जे निगेशन्स केले प्रत्येक स्टेटमेंटचे निगेशन्स, तर ते निगेशन्स करायचे आहेत. तर त्या निगेशनचे स्टेटमेंट आहे तर ते आय थिंक 9 स्टेटमेंट्स आहेत. 9 स्टेटमेंटचं निगेशन करू शकतात बरोबर त्याच्या रिव्हर्स कंडिशन्समध्ये. ओके, अँड फोर्थ वन इज ए सेम हिअर कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ दॅट स्टेटमेंट. पहिल्यांदा पी क्यू लिहा, त्याच्यानंतर त्याचे कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे माहीत आहेत, त्याच्यानुसार ते वाक्य एक्सचेंज करा. ओके, फक्त या ठिकाणी रिमेंबर करा की आता ह्या ठिकाणी जसं क्यू मॅच विल बी कॅन्सल्ड. ओके, दिस इज अ क्यू, बट वेन इट कम्स फर्स्ट, म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळी येईल इट कम फर्स्ट, देन विल कॅनॉट बी, विल या ठिकाणी येणार नाही आहे. ओके, सो इफ द मॅच गेट कॅन्सल्ड, ओके, म्हणजे मॅच गेट कॅन्सल्ड असं येणार आहे, विल येणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी इंग्लिशला पण महत्त्व आहे. ओके, अँड द लास्ट वन इज ए कॉन्ट्रापॉझिटिव्हला पण निगेशन क्यू फर्स्ट आहे. देन हिअर इफ द मॅच नॉट कॅन्सल्ड, ओके, नॉट विल बी, मॅच विल नॉट बी कॅन्सल्ड इथे येणार नाही फर्स्ट स्टेटमेंट. ओके, सो इट इज ए इम्पॉर्टंट, त्या ठिकाणी ते क्लिअर घ्यायचे आहे. ओके, जरी तुम्ही हा सिम्बॉलिक फॉर्म जर लिहिला तर स्टेटमेंट फॉर्म येणं पण गरजेचं आहे. ओके, नाहीतर मार्क्स कट होतील. तर हे झाले तुम्हाला एक्सरसाइज 1.3 वरचे क्वेश्चन्स. याच्यानंतर आहे ते सम रिझल्ट्स आहेत. ते रिझल्ट यूज करून तुम्हाला लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायचं असतं विदाउट युजिंग द ट्रूथ टेबल. तर ते लॉजिकल इक्विव्हॅलन्स जे इम्पॉर्टंट आहेत ते मी तुम्हाला लिहून देतो, ते बघा व्यवस्थित, रिमेंबर करायचे आहेत. ठीक आहे, आणि ते लॉजिकल इक्विव्हॅलन्स तुम्ही याच्यामध्ये पण प्रूव्ह करू शकता टेबल्समध्ये, ट्रूथ टेबल्समध्ये. सो सम इम्पॉर्टंट रिझल्ट्स, टायटल टाका सम इम्पॉर्टंट रिझल्ट्स. ओके, सम इम्पॉर्टंट रिझल्ट्स मध्ये फर्स्ट वन इज P implies Q equivalence.
negation P or Q, negation P or Q. ओके, हा फर्स्ट रिझल्ट आहे. हे यूज करायचे आहेत, आपल्याला लक्षात ठेवा, हे यूज करायचे आहेत. म्हणजे P इम्प्लाइज Q म्हणजेच आपण लिहू शकतो नेगेशन P और Q. माइंडमध्ये फिट करून ठेवायचं हे. ओके, आपल्याला जसं नेगेशन याचं काय होतं रे, आपल्याला नेगेशन P इम्प्लाइज Q काय होतं रे, इक्विव्हॅलन्स विथ, यस काय असतं, P अँड निगेशन Q. ओके, तसंच निगेशन P डबल इम्प्लाइज Q काय होतं, तर ते टर्म्स बघा काय आहे, दोन टर्म्स आहेत, P इम्प्लाइज निगेशन Q और Q इम्प्लाइज निगेशन P. ओके, तर या ठिकाणी हा एक रिझल्ट आहे, P इम्प्लाइज Q इक्वल टू निगेशन P और Q. सेकंड इज दॅट P डबल इम्प्लाइज Q इक्विव्हॅलन्स विथ P implies Q and second bracket Q implies P. ओके, हा एक रिझल्ट आहे. डबल इम्प्लिकेशनला P implies Q and Q implies P आहे. देन थर्ड रिझल्ट इज P और Q and R. तीन कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये आहे रिझल्ट हा. तर याचा रिझल्ट आहे P और Q and P और R. ओके, आता या ठिकाणी लक्षात घ्या, इकडे लक्ष द्या, P और आहे बरोबर, म्हणजे हा जो आहे या ठिकाणी, ओके, हा काय केला आपण, याला मल्टिप्लाय केला. सो फर्स्ट ब्रॅकेट इज P और Q. ओके, हा जो सिम्बॉल आहे इथला हा, तो इथे मिडलला येईल. ओके, देन P और जे आहे हे R ला मल्टिप्लाय केलं, म्हणजे दिस इज ए सेकंड. ओके, P और R, हा फर्स्ट P और Q, आणि हा जो मिडलचा आहे एरो केलेला तो मिडलला येईल. ओके, सिमिलरली मला पुढचा जो आहे तो सांगा कसं येईल मग. फोर्थ वन इज P अँड Q और R. ओके, हा कसं येणार आहे, आता जसं सांगितलं त्या फॉर्म मध्ये, हा जो आहे हा कंपाऊंड मल्टिप्लाय करायचा Q ला. सो फर्स्ट ब्रॅकेट P अँड Q. ओके, मिडल साइन और आहे, इथे मिडलला काय येणार आहे और, सेकंड न परत मल्टिप्लाय करा म्हणजेच काय येणार ते P अँड R. ओके, हा रिझल्ट येईल, लक्षात घ्या. ओके, याचा स्क्रीनशॉट करून घ्या किंवा लक्षात ठेवलं तरी चालेल, किंवा बुक असेल तर बुकमध्ये पहा, बुकमध्ये पण आहे ते. ओके, हे चार रिझल्ट आहेत. त्याच्यानंतर आहे ते अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, म्हणजे ज्या ठिकाणी लॉज आहेत, डिमॉर्गन्स लॉ आहे, कम्युटेटिव्ह लॉ आहे, असोसिएटिव्ह लॉ आहे, तर ते सुद्धा स्टेटमेंट तुम्हाला इक्विव्हॅलन्स मध्ये यूज होतात. सो नेक्स्ट टेबल आपण एक लक्षात घ्या, आणि एक लक्षात घ्या, हे जे आहे हे तुम्हाला प्रूव्ह करू शकता तुम्ही बाय युजिंग द ट्रूथ टेबल. प्रॅक्टिससाठी तुम्ही ट्रूथ टेबल काढून घ्या. PQ आहे, चारच व्हॅल्यूज आहे, TT, TF, FT अँड FF. सो त्याच्यावरून तुम्हाला हा माहितीच आहे, याला काय असतो, TF ला F असतो, बाकी सगळे T असतात. ओके, त्याच्यानुसार हे दोन्हीचे ह्या स्टेटमेंटचं काय काढा, कॉलम काढा. याचा कॉलम आणि याचा कॉलम आयडेंटिकल येतोय का चेक करा. आयडेंटिकल आला तर इट इज ए लॉजिकली इक्विव्हॅलन्स. ओके, सिमिलरली सेकंड चेक करा, थर्ड चेक करा, फोर्थ चेक करा. ओके, प्रॅक्टिससाठी हे करून घ्या, कळेल. हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स दिले त्याचा अर्थ येणारच आहेत. ठीक आहे, ज्यावेळी लॉजिकल इक्विव्हॅलन्स देतात त्यावेळी 100% येणार आहे ते, फक्त तुम्ही तुमच्या प्रेझेन्स ऑफ माइंडनं ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. TFच्या कॉलम्समध्ये व्यवस्थित करायचं आहे. ओके, नाव and I think this is the second last point. After that, one point remaining, only logical circuits. Okay, so here I think algebra of statement. Algebra of statement. Okay, so first one, idempotent law. Okay, so it is a, I think I will take a book.
बुक घेऊन लिहिलं तर फास्ट होईल. ओके, सो बुक घेऊन लिहूया या ठिकाणी. आयडेम्पोर्टंट लॉ इज दॅट P and P equivalence with P, okay, and P or P equivalence with P. ओके, त्याच स्टेटमेंटचं अँड असेल तर ते स्टेटमेंट येईल, ऑर असेल तरी पण ते स्टेटमेंट येईल. देन सेकंड वन इज ए कम्युटेटिव्ह लॉ. हे लिहून द्यायचं एकच कारण आहे की हे जे आहेत रिझल्ट हे तुम्हाला लॉजिकल इक्विव्हॅलन्स विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह करण्यासाठी यूज होतात. ओके, सो P or Q equivalence with Q or P, P and Q equivalence with Q and P. Okay, then third one is associative. So P and Q and R equivalence with P and Q and R. ओके, सेम आहेत. अँड असेल तर पहिला ब्रॅकेट इथं आहे तर इकडे समोर ब्रॅकेट घेऊन आपण लिहू शकतो. ओके, सिमिलरली ऑल्सो इट इज इक्वल टू P and Q and R. ओके, सिमिलरली ऑर साठी पण हेच येईल, इक्विव्हॅलन्स विथ P or Q or R equivalence with P or Q or R. Okay, same. So after that distributive law. So मगाशी जे आपण पाहिलेलं होतं अँड ऑर मध्ये तर त्यालाच काय म्हणतात, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतात. म्हणजेच काय, P and Q or R. ओके, सो एन आतमध्ये आपण मल्टिप्लाय केलं होतं बरोबर. सो सिमिलरली फर्स्ट ब्रॅकेट इज P and Q आणि इथला जो मिडलचा सिम्बॉल आहे तो इथे येईल, ऑर P and R. आणि सिमिलरली कशासाठी केलेलं, ऑर साठी. Q and R असेल तर पहिला ब्रॅकेट येणार आहे P or Q, सेकंड अँड, मिडल सिम्बॉल अँड येणार नाही या ठिकाणी आणि इथे अँड आहे, सो इथे P or R. ओके, हा झाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आफ्टर दॅट आयडेंटिटी लॉ. Identity law is P and T. आता या ठिकाणी लक्षात घ्या, P and T आहे, ठीक आहे. अँडचा जो टेबल असतोय त्याच्यामध्ये T and T असते बरोबर. T and T असते, बाकी सगळे काय असतात, F असतात. तर या ठिकाणी P and T असेल तर त्या पुढचा जे आन्सर असेल ते स्टेटमेंट P असतं. ओके, हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवाल. आफ्टर लास्ट टर्मला असं येऊ शकतं, P and T म्हणजेच P, P and F इक्वल टू F. ओके, ऑर साठी चेक करा, P or F असेल तर काय असतो, P असतो. P or F इज P and P or T असेल तर स्टेटमेंट ऑल्सो ट्रू. ऑरला काय असतं लक्षात घ्या, ऑरला इथं P or F आलं तर त्या ठिकाणी P येईल, और P or T आलं तर एक जर T असेल तर ऑर साठी सगळे T असतात ना, सो इट इज ए T. आफ्टर दॅट डी मॉर्गन्स लॉ. De Morgan's law is that negation of P and Q implies negation P or negation Q. हे निगेशन आपण जे पाहिलेलं होतं, निगेशन ऑफ कंजक्शन आणि निगेशन ऑफ डिजक्शन, त्यालाच काय म्हणतात, डी मॉर्गन्स लॉ म्हणतात. निगेशन ऑफ कंजक्शन हे झालं, निगेशन ऑफ डिजक्शन म्हणजेच P or Q असेल तर काय असतं पुढे, निगेशन P and negation Q. Okay, this is a De Morgan's law. After that, absorption law. क्वेश्चन मध्ये असं पण विचारू शकतात, प्रो द अदरवाइज असं म्हणतात, शो दॅट द गिवन लॉजिकल इक्विव्हॅलन्स बाय द युजिंग, याच्यातले एखादे दोन लॉ सांगू शकतात, बाय द युजिंग कम्युटेटिव्ह लॉ अँड ॲब्सॉर्प्शन लॉ. ओके, ते दोन लॉ यूज करून तुम्ही लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करा. तर त्या ठिकाणी तुम्हाला माहित पाहिजे की कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय आहे आणि ॲब्सॉर्प्शन लॉ म्हणजे काय आहे. ठीक आहे, सो ॲब्सॉर्प्शन लॉ इज दॅट P or P and Q
P or P and Q. ओके, सो इट इज इक्वल टू P. त्याचा आन्सर काय आहे? P आहे. And similarly P and into bracket P or Q. P and P or Q equal to also P. ओके, दोन्हीचे आन्सर्स P आहेत ते लक्षात ठेवा. ॲब्सॉर्प्शन लॉ काय आहे तो. ठीक आहे. P ऑर मध्ये P ऑर हे स्टेटमेंट टाकलं तर P येईल आणि P अँड स्टेटमेंट आलं तर P येईल. सो ॲब्सॉर्प्शन लॉ. आफ्टर दॅट कंडिशनल लॉ. ओके, कंडिशनल लॉ इज दॅट P इम्प्लाइज Q. मगाशी जे लिहिलं आपण पहिला रिझल्ट, ओके, सम इम्पॉर्टंट रिझल्ट लिहिलं त्याच्यामध्ये फर्स्ट जे होता P इम्प्लाइज Q इक्वल टू काय होतं? निगेशन P और Q होतं. ओके, तो रिझल्ट म्हणजे त्याला काय म्हणतात? कंडिशनल लॉ म्हणतात. ओके, लास्ट वन इज ए बाय कंडिशनल लॉ. बाय कंडिशनल लॉ म्हणजे मगाशी जे लिहिलेलं होतं आपण तेच. बघा दिसते काय ठिकाणी? बाय कंडिशनल लॉ. इट मीन्स P implies double implies Q. ओके, P डबल इम्प्लाइज Q इक्वल टू आपण काय लिहिलं? P इम्प्लाइज Q और अँड Q इम्प्लाइज P असं लिहिलेलं होतं ना, बरोबर का? तर या ठिकाणी याच्या पुढे पण जाऊन आपण असं लिहू शकतो. P इम्प्लाइज Q म्हणजे हा कंडिशनल लॉ जो आहे निगेशन P और Q, तर ती टर्म येईल ना, म्हणजे निगेशन P और Q येईल. P इम्प्लाइज Q साठी निगेशन P और Q. अँड तोच रिझल्ट इथे वापरा Q इम्प्लाइज P ला. P इम्प्लाइज Q ला निगेशन P और Q. तसंच Q इम्प्लाइज P ला काय असणार आहे? निगेशन Q और काय असणार आहे त्या ठिकाणी? P. निगेशन Q और P. तर हे झाले तुमचे लॉज. बाय कंडिशनल लॉ, कंडिशनल लॉ, ॲब्सॉर्प्शन लॉ, लाईक दॅट. ओके, समजले हे? तर हे झाले तुमचे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स मध्ये हे जे लॉज आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9, हे 9 लॉ यूज करून तुम्हाला लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायचे आहेत. किंवा हे लॉज तुम्हाला बऱ्याच ठिकाणी येतात. म्हणजे फक्त आता हे लॉजिकल मॅथमॅटिकल लॉजिक टॉपिकमध्ये मार्क्स आहेत म्हणून नाही, याच्या पुढे सुद्धा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी हे लॉज यूज करू शकता तुम्ही. ठीक आहे. याच्यानंतरचा जो पॉईंट आहे आपल्याकडे, एक काम करा, हे व्यवस्थित बघून घ्या, वाटलं तर स्क्रीनशॉट करून घ्या. हेच तुमच्या बुकमध्ये पण आहे, पाठ करून ठेवा. ठीक आहे. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या रिपीटच आहेत. म्हणजेच कोणत्या? सपोज आता हे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जो आहे, तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मगाशी घेतला तोच आहे. ओके, कम्युटेटिव्ह लॉ तुम्हाला माहिती आहे तोच आहे. आयडेम्पोर्टंट लॉ म्हणजे सिंपल आहे. त्याच्यानंतर कंडिशनल लॉ मगाशी सांगितला तो. बाय कंडिशनल लॉ तोच आहे. ठीक आहे. महत्त्वाचं एक आयडेंटिटी लॉ लक्षात ठेवा की अँड P अँड T P असतोय. ज्या Pच्या ठिकाणी कोणतेही स्टेटमेंट येईल आणि अँड T असेल तर ते स्टेटमेंट, आणि P अँड F असेल तर F असतोय. आणि ऑर मध्ये लक्षात घ्या, P और F असेल तर P आणि P और T असेल तर T. ओके, तर हे रिझल्ट यूज करून आपल्याला इक्विव्हॅलन्स नंतर प्रूव्ह करू आपण त्याचे एक्झाम्पल. आता नेक्स्ट जे एक्झाम्पल्स आहेत त्याचा क्वेश्चन आहे असा की राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटिंग द रूल्स युज्ड. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे की निगेशन्स करायचे दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचे. ओके, सो निगेशन अप्लाय केल्यानंतर ज्या टर्म्स येतात तर ते टर्म्स काढायचे तुम्हाला. सो फाइंड आउट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट, असा क्वेश्चन आहे. सो फर्स्ट क्वेश्चन मी लिहितो, एक एक्झाम्पल स्टॉप करू. फर्स्ट इज दॅट P or Q and Q or negation R. Q or negation R. ओके, तर याचं निगेशन करायचं, लक्षात घ्यायचं काय करायचं आहे? निगेशन करायचं आहे. सो अप्लाय हे काढतो इथून. याचं निगेशन करायचं म्हणजे हे निगेशन याला अप्लाय करायचं. ओके, निगेशन करायचं म्हणजे निगेशनला अप्लाय केलं. तर त्याच्यानंतर काय येणार आहे बघा, निगेशन आतमध्ये अप्लाय केल्यानंतर काय असतं? निगेशन पहिला ब्रॅकेट और Q, हा सिम्बॉल चेंज होतो. निगेशन आतमध्ये घेतलं तर इथे काय होतं? ऑर.
negation second bracket, so negation bracket q negation r. ओके, नाव निगेशन आतमध्ये अप्लाय करा. आतमध्ये अप्लाय केलं तर काय येईल, निगेशन p अँड निगेशन q. ओके, हा और ॲज दिस. इथं पण निगेशन आतमध्ये अप्लाय केलं तर काय येईल, निगेशन q, ऑरचं काय होणार आहे अँड, आणि इथे काय येणार आहे r. निगेशन ऑफ निगेशन r इज r. ओके, त्याच्यानंतर जर आपण चेक केलं तर ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या काय आहे, निगेशन q निगेशन q. ओके, तर ते निगेशन q जे आहे ते निगेशन q आउटसाइड येईल ना, म्हणजेच काय होईल या ठिकाणी निगेशन q येईल, और येईल ह्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे निगेशन p अँड r. आता हे चेक करा हे कसं आलं तुम्ही म्हणाल, तर एक लक्षात घ्या, मगाशी आपण जसं सांगितलं ना मल्टिप्लाय केलं बरोबर, तर ही जी टर्म आहे ह्या टर्मने याला मल्टिप्लाय करा. काय येणार आहे मग, ह्या टर्मने याला मल्टिप्लाय केलं. ओके, तर टर्म्स येणार आहे तुम्हाला लक्षात घ्या, सॉरी ह्या ठिकाणी अँड पाहिजे आणि ह्या ठिकाणी ऑर पाहिजे. ओके, आता लक्षात घ्या इथे काय होणार आहे, निगेशन q अँड निगेशन p, म्हणजे हा जो पहिला ब्रॅकेट आहे तो येईल निगेशन p अँड निगेशन q. ओके, आणि मिडल सिम्बॉल ऑर हा जो आहे हा इथे ऑरला येईल. देन केनं आरला मल्टिप्लाय करा, सो निगेशन q अँड r, निगेशन q अँड r, म्हणजे हे फॉर्म येईल, म्हणजे इट इज ए लास्ट टर्म. ओके, इट इज ए लास्ट टर्म. समजलं हे कसं आहे, म्हणजे मगाशी जसं केलं आपण तसं कॉमन पण काढता आलं पाहिजे टर्म. ओके, रिव्हर्समध्ये. परत एकदा सांगतो, एक मिनिट. आता एक लक्षात घ्या, ह्या दोन्ही ब्रॅकेटमध्ये, ह्या ब्रॅकेटमध्ये निगेशन q आहे, इथे निगेशन q आहे. ओके, हा जो सिम्बॉल आहे इथला जो सिम्बॉल आहे हा सिम्बॉल काय आहे अँड आहे, इथे पण सिम्बॉल काय अँड आहे. अशी ज्यावेळी कंडिशन असेल, त्यावेळी निगेशन q कॉमन निघू शकतो. निगेशन q कॉमन काढला, अँड आहे दोन्ही ब्रॅकेट म्हणून अँड कॉमन काढला, तर टर्म राहते कोणती बघा, ह्या दोन टर्म्स जर कॉमन काढल्या आपण तर टर्म राहते निगेशन p. ओके, नंतर हा ऑर आणि नंतर हा आर, म्हणजे तो ब्रॅकेट पुढे येईल, निगेशन p और r. आणि हे जे काढले ते कॉमन. आणि हे जर रिव्हर्स चेक करत असेल तर ह्या टर्मने ह्याला मल्टिप्लाय केलं तर हा पहिला ब्रॅकेट येईल, नंतर ऑर सिम्बॉल मिडलला, आणि ह्याच टर्मनं आपण ह्याला मल्टिप्लाय केलं तर सेकंड ब्रॅकेट येईल. ओके, दिस इज युअर फायनल आन्सर. तर असे एक्झाम्पल अजून आहेत, हे एक्झाम्पल निगेशन्स करायचे आहेत, तर ते एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. आणि विदाउट युझिंग ट्रूथ टेबल लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायचं आहे ते नेक्स्ट लेक्चरला आपण घेऊ शकतो. ठीक आहे, थँक्यू.